रामराम मंडळी. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या वेळचा आपला जो विकली रॅपचा सेशन असतो तो घ्यायचा राहिला. मी गडबडीत होतो त्यामुळे गेल्या आठवड्यात बोलता आलं नाही. पण निफ्टीनं खूप मोठी ग्रीन कॅन्डल लावलीये, आधीच्या कॅन्डलच्या जवळजवळ डबल मोठी. आणि जे आधीचा जो इथला हाय होता तो कट करून तो वर गेला. नंतर आपल्या ह्या ज्या खाली ज्या लेवल वाटत होत्या त्या सगळ्या त्यांनी खोट्या ठरवल्या आणि जोरात वर गेला. त्यामुळे आता इथून पुढं अजून पुढची घोडदौड चालू होईल असं वाटतंय. आणि आपल्याला खूप चांगले आता दिवाळीच्या पाठोपाठ क्रिसमस आहे, मग न्यू इयर आहे, सगळे चांगले दिवस बघायला मिळतील असं वाटतंय. आता जर का डेली चार्टवर बघितलं तर डेली चार्टवर पण उत्तम प्रकारे काम झालं. परवाच्या दिवशी 124 पॉइंट वर गेली निफ्टी, 25,709.85 ला बंद झाली. आता जर का बघितलं तर एसजीएक्स निफ्टी म्हणजे आताचा गिफ्ट निफ्टी तो खूप वर आहे. म्हणजे आपला फ्युचर 25,757 ला क्लोज झालाय आणि तो आता 25,976 ला ट्रेड होतोय. अर्थात आपलं प्री ओपन जे आहे ते खरं हे आकडे थोडेफार कमी जास्त प्रमाणात आपण याचा आधार घेऊ शकतो फक्त. तर त्या ह्याच्यानी तर असं दिसतंय की मार्केट वरच उघडणार आहे आणि वरच जाणार आहे, हा आजचा अंदाज आहे असं वाटतंय. खूप चांगले रन दिले परवा निफ्टीनं. मध्ये मध्ये छान करेक्शन केल्या, हेल्दी करेक्शन केल्या आणि करेक्शन केल्यानंतर जसं म्हणतात ना, नव्या जोमानं पूर्ण उभारीनं मनुष्य पुढे जातो तसं त्यांनी केलं आणि शेवटी टॉपला तो बंद झाला. आपल्या सॉफ्टवेअर मध्ये जर का बघितलं तर सगळं ग्रीन आहे एक्सेप्ट इंट्राडे. इंट्राडे डाऊन आहे, याचा अर्थ स्टॉकॅस्टिक हा जो इंडिकेटर आहे त्यांनी निगेटिव्ह डायव्हर्जन दिलेलं आहे. स्टॉकॅस्टिक हा फार व्हॉलाटाईल इंडिकेटर आहे, पण तो त्याच्या ज्या एक्स्ट्रीम लेवल असतात त्याच्यात जर का त्यांनी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डायव्हर्जन दिलं तर त्याचं हे बदलून जातं, पूर्ण त्या ट्रेंडचं बदलू शकतं रादर, अशी त्याच्यात पॉवर असते. तर हे जर का बघितलं तर हा स्टॉकॅस्टिकचा ग्राफ आहे. स्टॉकॅस्टिकच्या ग्राफ मध्ये इथून इथपर्यंत स्टॉकॅस्टिक वर गेलं, इथून इथपर्यंत निफ्टी वर गेली. शेवटला निफ्टी वर गेली पण स्टॉकॅस्टिक खाली गेलं. आणि कुठं खाली गेलंय ते 99च्या जवळपास पोहोचलंय. स्टॉकॅस्टिक 100च्या वर कधी जात नाही आणि 0च्या खाली कधी येत नाही, पण त्याचं कॅल्क्युलेशनच तसं आहे. त्यामुळे ते हायली ओव्हरबॉट झोन मध्ये आता आहे. पण कसं असतं त्या झोन मध्ये ते काही वेळा असं अक्युम्युलेट होत राहतं. म्हणजे त्याचा अर्थ मार्केट खाली येईलच किंवा इथं करेक्शन येईल असं नाही. पण एवढ्या एका इंडिकेटरनी फक्त आपल्या सॉफ्टवेअर मध्ये निगेटिव्ह डायव्हर्जन दिलेलं आहे, बाकी सगळे इंडिकेटर पॉझिटिव्ह आहेत. आता हा काय इफेक्ट करतोय ते आपण आज बघूया. आता बेस्ट बाय जर का तुम्ही सेट बघायला लागलात तर त्याच्यातल्या शेअर्स मध्ये हळूहळू आता वाढ खूप होत चालली आहे. आता एकूण 8 शेअर आहेत त्याच्यात आणि चांगले चांगले शेअर्स आता त्यात यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यात गुंतवणूक करून ठेवा. दीर्घकालीन गुंतवणुकीकरता हा कालखंडही चांगला आहे आणि हे सगळे शेअर्स पण चांगले आहेत. नुसत्या ट्रेडिंगच्या मागे लागू नका, तर त्याच्या बरोबरीनं गुंतवणूक पण करा. तर आता ह्याच्यातला एक शेअर हिंदुस्तान झिंक बघू आपण.
हो. आता बघा आपल्या सॉफ्टवेअरची खासियत कशी आहे, ह्याला त्यांनी 5 DMA ला बाय दिलंय म्हणून तो बेस बाय मध्ये आलाय, पण सेल बिलो 505 याचा अर्थ काय, तर 505च्या खाली जर का हा शेअर आज क्लोज झाला तर याला सेल सिग्नल येणार आहे. मग अशा परिस्थितीत काय करायचं, काहीच करायचं नाही, एक दिवस थांबायचं. उद्या बाय कॉल स्टँड होतो का सेल कॉल स्टँड होतो हे आपल्याला कळेल, मग आपण ऍक्शन घेऊ. कमिन्स बघू, कमिन्स इंडस्ट्रीज. हा, त्याला कसा क्लिअर सिग्नल आहे, ज्याला सिग्नल क्लिअर असतो त्यालाच फक्त टार्गेट पब्लिश केली जातात सॉफ्टवेअर कडनं, नाहीतर सॉफ्टवेअर टार्गेट देत नाही. तर ह्याला बाय आलेला आहे, की तिची टार्गेट आहेत, आणि RRR म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो 4.8 आहे, खूप चांगला आहे. आता ऑलरेडी तो इतका वर गेलाय, इथं करेक्ट झालाय. जर का त्याची आता वेव्ह 2 चालू होणार असेल, म्हणजे समजा ही आपण वेव्ह 1 धरली, करेक्शन झाली आणि इथून वेव्ह 2 सुरू होणार असेल तर त्याची प्रोजेक्टेड प्राइस माझ्या मते हे किती आहे, 2600 आणि 4000, म्हणजे 1400 पॉईंटचा डिफरन्स आहे. म्हणजे ह्या पॉईंट पासून अजून वर तेवढे पॉईंट, एवढे सुद्धा तो देऊ शकतो. त्याची किती कपॅसिटी काय आहे ते तर नंतर मार्केट ठरवेल. पण अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करून किंवा अशा प्रकारचा लॉंग टर्म व्हिजन ठेवून आपल्याला शेअर्स बाय करायचे. आणि फ्युचर्स बघू आता. निफ्टी फ्युचर जर का बघितला तर त्याच्यात पण इंट्राडे ट्रेंड डाऊन आहे, नंतर ओपन इंटरेस्ट बुलिश आहे, पण ते शॉर्ट कव्हरिंग आहे, म्हणजे नवीन लॉंग नाही झालेले बरं काय, असं ते सांगते. शॉर्ट कव्हरिंग झालंय, ज्यांनी कॉल विकून ठेवले होते किंवा फ्युचर शॉर्ट करून ठेवले होते त्यांना सगळ्यांना कळलं की नाही आता आपला काही निभाव लागणार नाहीये, हे सगळं वरच जाणार आहे. मग त्यांनी भराभरा शॉर्ट मधून उड्या मारल्या आणि ते कव्हर केले, बाय केले ते. पण त्यांनी लॉंग केलेत का, तर तसं हे इंडिकेशन सांगत नाहीये. एक मुद्दा तुमच्या डोक्यात घातला. बाकी सगळं ओव्हरऑल चांगलं आहे. बघूया काय होतंय. आमचा ऑल्गो पण चांगलं काम करतोय, त्याच्याबद्दल मी आता आपल्या ग्रुपवर मी लिहिलंच होतं गेले 2-3 दिवस. काही लोकांनी रिस्पॉन्ड पण केलं त्याला. तो अल्गो तुम्ही सगळ्यांनी ह्या दिवाळीत घरी आणा, तुमच्या ह्याच्यात फिट करा आणि आपल्या ट्रेडिंग मध्ये म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग मध्ये चांगली प्रगती करा. धन्यवाद आणि राम राम.